भंडारा जिल्ह्यातील कवडसी येथील 15 वर्षीय अल्पवयीन बालक दुर्गेश सार्वे याला पैशांचे आमिष दाखवून नाली सफाईच्या कामावर ठेवणारे कंत्राटदार, सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर बालमजुरी प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी क्रांतिज्योती महिला संघटनेने केली आहे। मे 2026 मध्ये नाली सफाईचे काम करत असताना सिमेंटची जड फरशी पायावर पडल्याने दुर्गेश गंभीर जखमी झाला होता, परंतु ठेकेदार आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे संसर्ग वाढून अखेर त्याच्या पायाचा अंगठा कापावा लागला आणि त्याला कायमचे अपंगत्व आले। हे गंभीर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोषींवर तात्काळ कडक कारवाई करून पीडित बालकाला नुकसान भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे। क्रांतिज्योती महिला संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले। निवेदन देताना क्रांतिज्योती महिला संघटनेच्या अध्यक्ष अश्विनी भिवगडे, सुमन कानेकर, हर्षा वंजारी, कमल गणवीर, विना डोंगरे, साधना सिंगाडे, नलिनी ढवडे आणि वर्षा हुमने यांच्यासह संघटनेच्या इतर सदस्या उपस्थित होत्या। मी अश्विनी दिलीप भिवगडे, अध्यक्ष क्रांतिज्योती महिला संघटन तालुका लाखनी जिल्हा भंडारा। आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब लाखनी यांचे मार्फत माननीय जिल्हाधिकारी सावंतकुमार साहेब भंडारा व माननीय पोलीस अधीक्षक नुरुल हसन साहेब पोलीस मुख्यालय भंडारा यांना बालमजुरी करवून घेणाऱ्या दोषींवर बाल हक्क संरक्षण कायदा 2015 व बालमजुरी प्रतिबंधक कायदा 1986 अंतर्गत चौकशी करून दोषींवर तात्काळ कडक कारवाई करून गुन्हा दाखल करण्याबाबतचे निवेदन दिले आहे। प्रकरण असे आहे की ग्राम कवडसी पालांदूर तालुका लाखनी अंतर्गत ग्रामपंचायत कवडसी येथील नाली सफाईचे कंत्राट ठेकेदार राजकुमार खंडाईत यांनी घेतले होते। राजकुमार खंडाईत यांनी सदर नाली सफाईच्या कामावर 15 वर्षीय बालक दुर्गेश मधुसूदन सार्वे याला आपल्या कामावर घेतले आणि त्याच्याकडून दिनांक 8/5/2026 ते 24/5/2026 पर्यंत 350 मजुरीप्रमाणे काम करून घेतले। अशातच शेवटच्या दिवशी काम करत असताना बाळाच्या पायावर मोठी नालीवरील फरशी पडली, बाळाचा पाय रक्तबंबाळ झाला आणि तिथून बाळाच्या पायाचा चेंदामेंदा झाला आणि तिथून पुढे त्याला पालांदूर येथील डॉक्टर हजारे यांच्याकडे घेऊन नेण्यात आले। डॉक्टर हजारे यांनी बाळाचा हातून उपचार करून त्याला 3 दिवसानंतर आणण्यास सांगितले। 3 दिवसानंतर पुन्हा बाळाला ठेकेदार खंडाईत आणि त्यांचे सहकारी यांनी डॉक्टर हजारे यांच्याकडे घेऊन गेले असता डॉक्टर हजारे यांनी त्याला डॉक्टर आकरे भंडारा इथे पाठवले। बाळाची जखम अतिशय गंभीर असल्याने डॉक्टर आकरे यांनी बाळाला नागपूर येथे रेफर केले। नागपूरच्या डॉक्टरांनी बाळाच्या पायाला संसर्ग झाल्याने बाळाच्या पायावर सर्जरी करून बाळाच्या पायाचा अंगठा कापून फेकला। बालमजुरी कायदा हा माहीत असून सुद्धा सदर कवडसी ग्रामपंचायत मधील ठेकेदार राजकुमार खंडाईत, तिथल्या सरपंच आणि तिथले ग्रामसेवक चेटुले यांनी कुठल्याही गोष्टीची सहनिसा न करता कायदा माहीत असूनही 15 वर्षीय मुलाला बालमजुरी त्याच्याकडून करवून घेतली आणि अशात त्याला दुखापत होऊन आज त्याला कायमचे अपंगत्व आलेले आहे। या प्रकरणी आम्ही असे सांगू इच्छितो की खंडाईत, सरपंच खंडाईत, ठेकेदार खंडाईत, सरपंचांचे पती, त्या कवडसीचे ग्रामपंचायत यांनी गावात कुठलंही राजकारण न करता अपघातग्रस्त बालकाला व त्याच्या परिवारावर कुठल्याही प्रकारचे बळजबरी न करता हे प्रकरण दडपशाहीने शांत करण्याचा प्रयत्न करू नये। याद्वारे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना अशी विनंती करतो की ठेकेदार राजकुमार खंडाईत हे ग्रामपंचायत सदस्य व ठेकेदार आहेत, स्वप्नील खंडाईत, सरपंच मनीषा खंडाईत व ग्रामसेवक प्रदीप चेटुले व डॉक्टर हजारे पालांदूर यांच्यावर बाल हक्क संरक्षण कायदा व बालमजुरी सक्त कायद्या अंतर्गत तसेच BNS भारतीय न्याय संहिता 118 अंतर्गत
कायदेशीररित्या चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावे व बाल संरक्षण अधिकारी तसेच माननीय महिला व बालकल्याण अधिकारी यांनी सुद्धा बाळाचा तात्काळ स्टेटमेंट नोंदवून बाळाने दिलेल्या बयानाप्रमाणे त्याच वेळेवर गुन्हा दाखल करावा. अन्यथा भंडारा जिल्ह्यात क्रांतिज्योती महिला संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करून शासन आणि प्रशासनाचा निषेध नोंदवला जाईल ही विनंती.